नमस्कार, मी स्नेहल पाटकर. बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनची सुरुवात करूयात आणि जाऊयात कोकणात. रत्नागिरीत पुन्हा रिफायनरीचा वाद उफाळलेला आहे. प्रकल्पाच्या समर्थनासाठी आता भाजप मैदानात उतरली आहे. 29 मे रोजी प्रकल्प स्वागत मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. राजापुरामध्ये भाजपचा हा भव्य मोर्चा असणार आहे. भाजपचं शिष्टमंडळ केंद्रीय मंत्र्यांची देखील भेट घेणार आहेत आणि नारायण राणे हे या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार असल्याची माहिती मिळते. या केंद्रीय मंत्र्यांची भाजप नेते भेट घेणार आहेत. राजापुरामध्ये भाजपच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. राजापुरात भाजपचा हा भव्य मोर्चा आहे. राणेंच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी सचिन सावंत यांच्याकडून. सचिन, काय सांगता येईल? केंद्रीय मंत्र्यांची देखील भाजप भेट घेणार आहे. नक्कीच आता ही स्त्रीवादाची लढाई चालू झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता ह्या रिफायनरीमध्ये भाजप पूर्ण ताकदीनिशी उतरताना आपल्याला पाहायला मिळतंय. इथली परिस्थिती बघितली तर या रिफायनरीला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध देखील होत होता. परंतु काही दिवसापूर्वी राजन साळवी यांनी वक्तव्य केलं होतं की रिफायनरी प्रकल्पाला जे पाणी लागेल त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करू. परंतु आता भाजपनी या ठिकाणी उडी मारून मोठं वळण ह्या प्रकल्पाला दिल्याचं चित्र पाहायला मिळतंय. कारण आजच प्रमोद जठरांनी वक्तव्य केलेलं आहे की 29 तारीखला आम्ही इथं भव्य दिव्य असा समर्थनार्थ मोर्चा घेणार आहोत. तसेच नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे शिष्टमंडळ हे पेट्रोलियम मंत्र्यांची देखील भेट घेणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय किंवा जठार यांनी तसं वक्तव्य केलेलं आहे. धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तेव्हा भाजपचा रिफायनरी जागृती मोर्चा आता निघणार आहे. रत्नागिरीत हा मोर्चा निघणार आहे. प्रकल्पाच्या समर्थनासाठी भाजप आता मैदानात उतरलेली आहे. 29 मे रोजी हा प्रकल्प स्वागत मेळाव्याचं देखील आयोजन करण्यात आलंय. तेव्हा रत्नागिरीत पुन्हा एकदा रिफायनरीचा वाद उफाळलेला आहे. प्रकल्पाच्या समर्थनासाठी भाजप आता मैदानात उतरलेली आहे. या प्रकल्पासाठी याआधी विरोध झाला होता. केंद्रीय मंत्र्यांची या प्रकरणी आता भाजप नेते भेट घेणार आहेत. राजापुरामध्ये भाजपच्या भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 29 मे रोजी प्रकल्प स्वागत मेळावा याचं देखील आयोजन या ठिकाणी राजापूरमध्ये करण्यात आलेलं आहे. भाजपचं या प्रकरणी एक शिष्टमंडळ आहे, ते केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार आहेत आणि या शिष्टमंडळाचं नेतृत्व नारायण राणे करणार आहेत. तेव्हा याविषयी अधिक माहिती घेऊयात भाजपचे नेते प्रमोद जठार यांच्याकडून. सर, काय सांगता येईल? राजापुरात भाजपच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आता भाजपने देखील या मैदानात आता उडी घेतली आहे. हॅलो प्रमोदजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? येतो. माझा येतो ना? येस. प्रकल्पाच्या समर्थनासाठी आता भाजप मैदानात उतरलेली दिसतीये. 29 मे रोजी जो प्रकल्प स्वागत मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रकल्पाच्या समर्थनासाठी नाही, प्रकल्पाच्या स्वागतासाठी. कारण हा प्रकल्प भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने आणलेला आहे. त्यामुळे याचं नुसतं समर्थन नाही तर त्याचं स्वागत करणं आणि त्या प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणातल्या अजूनपर्यंत मागे पडलेल्या अनेक गोष्टींचा जो बॅकलॉग आहे तो कशा प्रकारे दूर करता येईल याचा हा मेळावा आहे. या मेळाव्यामध्ये पाण्याचं नियोजन कोकणातल्या जे कोयनेतून पाणी उचलून या प्रकल्पाला घ्यावं, या प्रकल्पासाठी लागणारे जे लागभर मनुष्यबळ आहे त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी सर्व सिंधुदुर्ग रत्नागिरीतले ITI ताब्यात घ्यावेत कंपनीने. अशा अनेक गोष्टी आम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून केंद्र सरकारला सुचवणार आहोत. एक चार्टर्ड डिमांड या सगळ्या लोकांचं एक तिथे तयार होईल आणि ते माननीय राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्र्यांना हरदीप सिंग पुरींना आम्ही दिल्लीमध्ये जाऊन देणार आहोत. आणि कोकणाच्या विकासाचा जो काही बॅकलॉग आहे त्या प्रकल्पाच्या माध्यमातून कसा दूर होईल याचं चिंतन या बैठकीत होणार आहे. आणि अशा प्रकारचा प्रकल्पाचा स्वागत मेळावा आहे. समर्थन तर ऑलरेडी आम्ही केलेलं, प्रकल्पच आम्ही आणला. आता इतर मंडळींनी समर्थन केलं
आता कामाला लागूया असं सांगण्याचा संदेश देण्याचा हा मेळावा. सर, राजापुरामध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एकंदरीतच या मेळाव्यामध्ये कोण कोण उपस्थित राहणार आहेत? या मेळाव्याला माजी खासदार आणि आमचे महाराष्ट्राचे सचिव निलेश जी राणे हे येणार आहेत. मी स्वतः त्या ठिकाणी आमचे जिल्हा अध्यक्ष पटवर्धन जी आहेत आणि प्रामुख्याने स्थानिक मंडळी जी आहेत या प्रकल्पाला बाधित होणारी असतील किंवा या प्रकल्पाच्या माध्यमातून जे नियोजन करणारी जी लोकल मंडळी आहेत या स्थानिक मच्छीमार, स्थानिक शेतकरी, स्थानिक व्यापारी, सगळे स्थानिक मंडळींना सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना, सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास और सबका विश्वास अशा प्रकारची संयोजन या मेळाव्याच्या माध्यमातून आहे. अगदी प्रमोदजी, तुम्ही म्हणताय की सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे, पण या आधी सुद्धा ग्रामस्थांकडून या रिफायनरीला काहीसा विरोधही झाला होता. म्हणून तो त्यांचा विरोध आहे. त्या विरोधाला त्याचं कारण आम्हाला माहिती आहे, पण तरी सुद्धा त्यांना कसं त्यांचा तो विरोध मावळता येईल किंवा त्याच्यामध्ये मार्ग काढता येईल. काही लोकांचा विरोध होता, त्यांची काहींची कारणं जेन्युइन आहेत. ती जेन्युइन कारणं पण ह्या प्रकल्पाच्या लोकांनी लक्षात घेऊन ती कशी सोडवता येतील, म्हणजे प्रदूषण कसं टाळता येईल, स्थानिक लोकांना कसा रोजगार देता येईल, प्रशिक्षित मनुष्यबळ कसं निर्माण करता येईल, पाण्याचं दुर्भिक्ष जे आहे, कोयनेत फुकट जाणारं पाणी आहे हे कसं वापरता येईल या देवगड पर्यंत, या समुद्र किनाऱ्याला, ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन या सगळ्या गोष्टीमुळेच त्यांचा विरोध होता किंवा त्यांचं समर्थन मिळत नव्हतं. त्या सगळ्यांना आता पुन्हा बरोबर घेऊन आणि त्या पर्यावरणाचं रक्षण करून आणि रोजगार निर्मितीसाठी असा हा कोकणाचा कार्यक्रम. कोकणातल्या मुलांनी कोकणातच राहावं, अगदी अगदी वर्क फ्रॉम कोकण अशा एकूण या प्रकल्पाच्या मागची भूमिका आहे. धन्यवाद प्रमोदजी, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि तुमच्या प्रतिक्रियेसाठी. तेव्हा राजापुरात हा भव्य स्वागत मेळावा होणार आहे. रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ हा स्वागत मेळावा भाजपकडून करण्यात येणार आहे. आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे. संभाजीराजे आणि मुख्यमंत्र्यांची फोनवरून चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. पुन्हा राजेंच्या नावाची जोरदार चर्चा असल्याची माहिती मिळतेय. तेव्हा आता राजेंच्या नावावर शिक्कामोर्तब होणार का अशा देखील चर्चांना आता सुरुवात झालेली आहे. स्वतः संभाजीराजेंनी या प्रकारचे संकेत दिलेत असं देखील म्हटलं जात आहे. नावावर निश्चित संभाजीराजेंचं नाव निश्चित होण्याची शक्यता आता वाढलेली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची देखील माहिती मिळते आहे. आताची आपण ही महत्त्वाची बातमी पाहतो आहोत. काल संजय राऊत यांनी म्हटलं होतं की शिवबंधन बांधल्यानंतरच आम्ही विचार करू आणि त्यानंतर संभाजीराजे वर्षा निवासस्थानी जाणार होते, पण त्यानंतर ती शक्यता देखील मावळली होती. आणि आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि संभाजीराजे यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती मिळते. आपण याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून. उदय, काय अपडेट? आपण आताच पाहिले की युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी प्रसारमाध्यमांना कोल्हापूरमध्ये माहिती दिलेली आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझं सकाळी फोनवरनं सविस्तर चर्चा झालेली आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी जी भूमिका मांडलेली आहे, त्याचबरोबर शिवसेनेने जी भूमिका मांडलेली आहे, त्या दोन्ही भूमिकांवरती स्पष्ट चर्चा झालेली आहे. दोन्ही भूमिकांचा मान ठेवून एक सुवर्ण मध्य काढण्यापर्यंत चर्चा झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे. त्यानुसार पुन्हा एकदा युवराज संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी निवड होण्याची शक्यता जी आहे ती अधिक वाढलेली आहे. आज संध्याकाळी कोल्हापूरवरनं संभाजीराजे छत्रपती हे मुंबईत दाखल होत आहेत. मुंबईत दाखल झाल्यानंतर या 6व्या जागेसंदर्भातली चर्चा जी आहे ती अधिक वेगाने होणार आहे आणि आजच शिवसेनेकडनं अधिकृतरित्या 6व्या जागेसाठी कोण उमेदवार असेल याची घोषणा देखील होण्याची शक्यता आहे. मात्र तत्पूर्वी ज्या प्रकारे आज सकाळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांच्याशी फोनवरून चर्चा केलेली आहे, ही चर्चा सकारात्मक झालेली आहे. छत्रपती घराण्यांचा मान सन्मान राखूनच एखादं सुवर्ण मध्य काढता येईल या संदर्भात दोन्ही बाजूने चर्चा झालेली आहे. त्यामुळे एक शक्यता जी आहे ती अधिकपणे बळावलेली आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती हे राजघराण्यातील आहे. किल्ल्यावरती येताना जसं महादरवाजाने प्रवेश करतात राजे, तसा आता महादरवाजा शिवसेनेकडनं बंद झाल्यानंतर एक दिंडी दरवाजा असतो महादरवाजाला, तर दिंडी दरवाजाने त्यांचा राज्यसभेवरती प्रवेश होतोय का हे पाहावं लागेल. आता या संदर्भात चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे. कारण का रात्री देखील या संदर्भात अनेक राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या पडद्यामागे घडत होत्या. युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्याशी अनेक
चांगले संबंध असणारे शिवसेनेतले खासदार असतील, मंत्री असतील, नेते असतील यांच्याशी त्यांचं फोनवरून चर्चा चालू होती. त्यातून एक कुठेतरी शक्यता जी आहे ती अधिक आता बळावत चाललेली आहे. 6व्या जागेसाठी जो वाद सुरू होता तो अगदी. आज संध्याकाळपर्यंत मिटण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. मुंबईत संभाजीराजे दाखल झाल्यानंतर याला हालचालींना अधिक वेग येणार आहे आणि 6व्या जागेसाठी पुन्हा एकदा युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नावाची चर्चा अगदी असल्याची उदय माहिती राजे मिळते आहे. मुंबईत आल्यानंतर राजकीय हालचालींना आता वेग येईल असं आता तरी दिसतंय. तेव्हा शिवसेनेकडून संभाजीराजे छत्रपती यांचंच नाव राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी जाहीर होण्याची शक्यता आता वाढलेली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत संभाजीराजेंची सकारात्मक चर्चा झाल्याची देखील माहिती मिळतेय. स्वतः संभाजीराजेंनी याबाबतचे संकेत दिल्याचीही माहिती मिळतेय. तेव्हा दरम्यान संजय राऊतांनी संभाजीराजेंकडे 42 मतं असून त्यांची जर अपक्ष लढण्याची इच्छा असेल तर ते अपक्ष लढतील असं मत देखील व्यक्त केलेलं आहे. पण त्यापूर्वीच आपण एक प्रतिक्रिया पाहूयात. माजी मुख्यमंत्री उद्धवजींची सविस्तर चर्चा झालेली आहे, सविस्तर बोलणं झालेलं आहे. पुढं काय करायचं ते सविस्तर ठरलेलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे ते त्याप्रमाणे करतील. मला हाही विश्वास आहे की ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील. आणि दरम्यान संजय राऊतांनी संभाजीराजेंकडे 42 मतं असून त्यांची जर अपक्ष लढण्याची इच्छा असेल तर ते अपक्ष लढतील असं मत व्यक्त करत सेना 2 जागांवर लढत असल्याचं देखील म्हटलंय. पाहूयात ते नेमकं काय म्हणालेत. रिप्लाय त्यांच्याकडे कोणी मागितलं होतं? संभाजीराजे हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, ते अपक्ष लढणार आहे असं अजूनही आमची माहिती आहे. त्याच्यामुळे त्याच्याशी शिवसेनेनं त्यांना काय सांगण्याचा प्रश्न येत नाही. त्यांच्याकडे 42 मतं आहेत, त्याच्यामुळे ते अपक्ष लढू शकतील आणि त्यांना अपक्ष लढण्याची इच्छा असेल तर ते अपक्ष लढतील. शिवसेना 2 जागांवर लढते आणि शिवसेनेकडे तेवढी 2 जागा जिंकून येण्याइतपत मतं आहेत आणि दोन्ही जागा आम्ही जिंकू. मी शिवसेनेविषयी बोलतो. महाविकास आघाडी म्हणून म्हणाल तर आमचे 4 उमेदवार निवडून जातील. एक काँग्रेस, एक राष्ट्रवादी आणि 2 शिवसेना. हे 4 महाविकास आघाडी, त्याच्यात 2 शिवसेनेचे आहेत. सर, संजय पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे असं कळतं. ते ज्याच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय त्याची घोषणा स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करतील. तेव्हा आता संभाजीराजेंकडे 42 मतं आहेत तर ते अपक्ष ही निवडणूक लढू शकतात असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे संभाजीराजे आणि मुख्यमंत्र्यांची फोनवरून सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळते. आणि आता वळसे पाटील बोलतायत, आपण थेट जाऊयात. सर, 1993 मध्ये साखळी बॉम्बस्फोटचा जो आरोपी फरार होता त्याला पोलिसांनी पकडले. पुढे काय पोलीस कारवाई करताय किंवा एकंदरीत या संबंधित लोकांची काही चौकशा करणार आहेत सर पोलीस? नाही, पोलिसांची चौकशी ही नेहमीच सुरू असते. कारण एखादा आरोपी मिळाला तर त्याच्याकडून मिळालेली जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे पुढे चौकशी करणं आणि पुढे त्याच्यामध्ये अधिक लोकांच्यावर कारवाई करणं ही पोलिसांची नेहमीची पद्धत आहे. आणि त्या पद्धतीनं या गुन्ह्यामधल्या सुद्धा या आरोपीकडून तशा प्रकारची चौकशी करण्यात येत आहे. राज्यसभेची उमेदवारीची चुरस मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महाविकास आघाडी सरकारला परवडेल असाच उमेदवार दिला जाईल असं वाटतंय? मला असं वाटतं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी नाही आहे, त्यामुळे या विषयावर मी बोलणं उचित होणार नाही. तर या संदर्भात माननीय प्रदेशाध्यक्ष बोलतील असं आणि ते त्याबाबतचा निर्णय जाहीर करतील. ही सेवा आता एक ठिकाणी केली गेली पाहिजे, खास करून औरंगजेबाची कबर असेल या संदर्भामध्ये भाजपचा एक मोठा नेता बोलतोय. तर दुसरीकडे आनंद दवे जे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आहेत ते देखील पुण्यामध्ये काही मशिदींबद्दल अशा पद्धतीची कारसेवा करण्याच्या संदर्भात वक्तव्य करतात. असं आहे की आता यावेळेला हा विषय काढून देशामध्ये आणि राज्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण करण्याचा जो
प्रयत्न केला जातोय. मला असं वाटतं की या गोष्टीला इतकं महत्त्व देता कामा नये. आता 400, 600, 1000 वर्षापूर्वी ज्या गोष्टी घटना घडल्या त्याच्यामधून आज मंदिर मस्जिद किंवा असा कुठल्या प्रकारचा वाद निर्माण करून एक अस्थिर वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होतो आहे आणि तो निषेधार्ह आहे. तर अशा प्रकारे कोणी वक्तव्य करू नये आणि कृती पण करू नये. आणि वक्तव्य केली तर ठीक आहे, परंतु तशा प्रकारे काही कृती केली तर पोलीस त्याची गांभीर्याने दखल घेतील. पुण्यात जी सभा झाली सर, त्या पुण्याच्या सभेमध्ये महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले, परंतु महागाईवर आरोप करताना त्या ठिकाणी पाहायला मिळालं नाही. महागाई फक्त महाविकास आघाडी सरकारला आहे असा प्रश्न म्हणजे महत्त्वाच्या विषयावर कोणाला चर्चाच करायची नाही आहे. चर्चा जी करायची आहे ती फक्त आरोप प्रत्यारोपांचंच आता सत्र सुरू आहे. मूळ प्रश्नापासून लोकांचं लक्ष बाजूला हटवण्यासाठीच जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या नवीन क्लुप्त्या शोधून काढल्या जात आहेत आणि त्याच्या आधारे राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातो. ओबीसी आरक्षणाबाबत काँग्रेस पक्षाने आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये फार थोडा आक्रमकता दिसत आहे की ओबीसी आरक्षणाबाबत शिवसेना फार आग्रही नाही किंवा इतर पक्ष आग्रही असा आरोप काँग्रेस पक्षांकडून केला जात आहे. ही बाब खरी नाही. सर्वच पक्षांचा ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला आग्रह आहे. राष्ट्रवादीचे नेते माननीय छगन भुजबळ हे सुप्रीम कोर्टापर्यंत स्वतः जाऊन त्या ठिकाणी या केसेस लढत आहेत. आणि मी आपल्याला सांगतो की जरी आता निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केलेला असला तरी महाविकास आघाडीचा हाच प्रयत्न राहणार आहे की प्रत्यक्ष निवडणुका होण्यापूर्वी हे जे आरक्षण आहे ओबीसीचं हे लागू झालेलं असेल. त्याच्यासाठी जो आवश्यक जो एम्पिरिकल डाटा आहे तो डाटा सुप्रीम कोर्टाला देऊन जशी मध्य प्रदेशची ऑर्डर निघाली तशा प्रकारची ऑर्डर सुप्रीम कोर्टाकडून घेऊन अंतिमतः त्या वर्गाला देखील या निवडणुकांमध्ये त्यांचा जो काही सहभाग घ्यायला पाहिजे तो सहभाग घेण्याची संधी मिळेल. सर, ईडीच्या आरोपपत्रात हसीना पारकरच्या मुलाचा जबाब नोंदवलाय. त्यात त्यांनी असं म्हणलेलं आहे की हसीना पारकरने नवाबमध्ये त्यांना गोला कंपाऊंड विकलेली होती. आमचा पहिल्यापासूनचा स्टँड हा आहे की इतक्या वर्षानंतर अशा प्रकारची कुठल्या तरी गोष्टी काढून त्याच्यामधून नवाब मलिकांना गुंतवायचा प्रयत्न जो झाला त्याच्यामध्ये काही तथ्य आहे असं आम्हाला वाटत नाही. जुन्या काळामध्ये काय व्यवहार झाला, आता ईडीला काय मिळालं वगैरे हा त्यांच्या तपासाचा भाग आहे. परंतु आम्ही अजूनही त्याच्यामध्ये विश्वास ठेवून आहोत की याच्यामध्ये नवाब मलिक निर्दोष आहेत. हेमंत करकरेंना ज्या गोळ्या लागल्या होत्या त्यावेळी त्यांना जे बुलेट प्रूफ घातलं होतं ते बुलेट प्रूफ तेवढं सक्षम नव्हतं आणि असे बुलेट प्रूफ पुरवणारे जे विमल अग्रवाल आहेत यांच्याशी थेट संबंध ठाकरे कुटुंबाचे असा एक गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन घेतलेला आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ठाकरे कुटुंबाचा या कंपनीशी संबंध याचा अर्थ त्यांचा थेट कसाबशी संबंध आहे. ही मोठी गमतीशीर गोष्ट आहे. आता कशाचा तरी कशाशी संबंध जोडायचा. आता हे कोण विमल अग्रवाल, कुठल्या बुलेट प्रूफ काय वगैरे, आता ते त्यांना जी माहिती मिळते ते कुठून मिळते मला माहिती नाही. परंतु या गोष्टीमध्ये काही तथ्य आहे असं मला काही वाटत नाही. सर, एनसीपीच्या नेत्यांनीच स्वतःची भीती दाखवण्यासाठी जे शरद पवार यांचं जे ब्रजभूषण सोबत असलेला फोटो ट्विट केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनीच विरोध केला होता, त्यामुळे त्या भीतीपोटी तो अयोध्या दौरा रद्द झाला असं या ठिकाणी बोललं जातं. हे तुम्ही मानता की भीतीपोटी हा अयोध्या दौरा रद्द झालाय? नाही, आता त्यांनी जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला, रद्द करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कशामुळं त्यांनी रद्द केला हे त्यांनाच माहिती नाही. हा प्रश्न त्यांनाच विचारलेला जास्त बरा. मंदा म्हात्रे यांना आपल्याला नुकतंच एक पत्र दिलं आहे. त्याच्यामध्ये वाहतूकचे जे डीसीपी आहेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. 2-3 वर्षामध्ये बदली करून येणारे अधिकारी, अनेक वर्ष एका ठिकाणी काम करणारे अधिकारी कसे काय असा सवाल उपस्थित केल्याची माहिती मिळते. नेमकं काय प्रकरण आहे सर? हो, माननीय आमदार सौ मंदा म्हात्रे यांचं पत्र मला प्राप्त झालेलं आहे आणि ते पत्र चौकशीसाठी मी डीजींच्याकडे
फॉरवर्ड केलेलं आहे. त्याचा एकदा अहवाल माझ्याकडे आल्याच्या नंतर त्याबाबतची योग्य ती उचित कारवाई केली जाईल. सर, हिंदी में जानना चाहेंगे, ईडी ने आरोप पत्र दाखिल किया है, उसमें काफी बातें कही गई है नवाब मलिक जी की तरफ से. उन्होंने कहा है कि नवाब मलिक जी का डी कंपनी से डायरेक्ट लिंक था. गोवा वाला कंपाउंड की जो जमीन थी उसको हड़पने की साजिश की जा रही थी. किस तरह से देखते हैं? नहीं, कोई जमीन के व्यवहार से कोई अंडरवर्ल्ड से लिंक एस्टेब्लिश नहीं हो सकती है. देखिए कि नवाब मलिक जी इतने सालों से सार्वजनिक जीवन में काम करते आए हैं. उन्होंने एमएलए करके काम किया, उन्होंने मंत्री करके काम किया. तो ये जो सारे जो आरोप उनके ऊपर लगाए ये सही नहीं है. हाँ, मेरा ये कहना है कि नवाब मलिक जी ये बिल्कुल निर्दोष है. पर सर, जिस तरह से आरोप लगाए ईडी ने, कहीं ना कहीं लगता है अभी इस्तीफा देना चाहिए उनको. अभी आरोप लगाए तो ठीक है ना, उसको टिकना चाहिए कोर्ट में उसका फैसला होने दो, फिर देखेंगे. सर, जिस तरह से राज ठाकरे ने अपनी सभा में ब्रिजभूषण को लेकर सवाल उठाए थे और आज ट्वीट किया है फोटो और कहने की कोशिश की जो भी विरोध हुआ है वो एनसीपी के कहने पे हुआ है. किस तरह से देखते हैं? या बातम्यांचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये वेळ झालेली आहे. या इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.